तर फायनली गाइस व्लॉगिंगसाठी फोन घेतलाय। तर नमस्कार मंडळी, माझं नाव वेदन सुलकर आणि आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आता वाजले तरी 11 वाजले आणि पार्सल इला काल तर तुमका दाखवू नाही शकले। तर आता इला तर पार्सल यायचा बघा फ्लिपकार्टवरनं काल इला। तर अनबॉक्सिंग आता करतलंय, म्हणजे आता भरून ठेवले, परत कालच अनबॉक्स केलेलं आहे। तर आता परत अनबॉक्सिंग तुमका करून दाखवतलंय। तर चला आता सेटअपवर जाऊया आणि अनबॉक्सिंग करून तुमका दाखवते खयचो मोबाईल आहे तो। तर चला। तर गाइस आपल्या सेटअपवर आलो आहे आणि बघा सेटअप म्हणजे असा टेबल लावून केला आहे। आता फक्त कॅमेरा लावून स्टँड करणार आहे, ह्याच्यातला बॉक्स आहे। तर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो। डायरेक्ट आता कॅमेरा स्टँडवर सेट करतो ते टेबलावर कॅमेरा ठेवून, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा आहे तो मोबाईल, कुठचा मोबाईल आहे तो। तर चला। तर गाइस आता लगेच अनबॉक्सिंग करून घेऊया या मोबाईलची। तर म्हणजे अनबॉक्सिंग मी आधीच केलं, तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे। तर हे बघा आता आतमध्ये बॉक्स काढलो। आता हा मोबाईल खयचो घेतलाय तो बघा, मोटरोला H15 न्यू। तर हॅलो मोटो इथे लिहिलेला आहे आणि कलर मी रेडमध्ये घेतलं आहे। तर आता अनबॉक्सिंग करूया। अनबॉक्सिंग म्हणजे केलेलंच होता आहे ना, डिलिव्हरीवाल्याकडनं अनबॉक्स करून घेतले मी। तर बॉक्स खोलूया आणि ना ह्या बॉक्सला ना वास एक नंबर येतो, असं वाटतं का सेंड मारलं का। आणि प्लांटेड फ्री पॅकेजिंग इथे लिहिलेलं आहे, हे बघा वाचू शकतात जर क्लिअर दिसत असेल तर, फोकस जर सरळ झाला तर। प्लांटेड फ्री पॅकेजिंग आहे इथे लिहिलेलं। आणि तर अनबॉक्सिंग पहिलाच आपल्याला इथे हातात येतं, हे बघा। तर मी अनबॉक्स आधीच करून ठेवला आणि चार्जर मी बाजूला काढून ठेवला आहे। तर चार्जर तो राहून दे। तो चार्जर किती वॉटचा आहे तो तुम्हाला सांगतो, 89 वॉटचा चार्जर आहे। आणि हे बघा रेडमध्ये कवर, तर कवर पण मोबाईलसोबत येतं आपल्याला। आणि आतमध्ये मोबाईल जरा आपण बाजूला ठेवूया, तर आतमध्ये मेन्यूज आणि येतात काय काय। तर हे बघा चार्जर आणि पिन मी बाजूला काढून ठेवली। तर हे बघा मेन्यूज आहे, तर याच्यात आहे तो मोटरोलाची आणि ही पिन येते। तर हे बघा, तर आता हे बाजूला ठेवूया बॉक्स सरळ करून, आणि कवर पण आपण बाजूला ठेवून देऊया। तर बॉक्स इथे राहून दे मोटरोलाचा। आता अनबॉक्सिंग मी आधीच केलेला, फोटो पण काढलेले आहे सॅम्पल। तर अनबॉक्सिंग आपण असं जरा करायला जरा मजा येते अनबॉक्सिंग, आणि थोडं व्हिडिओ टाकला आहे। तर हा बघा मोटरोलाचा मोबाईल, तो मोटरोला H15 न्यू। तर हा बघा गाइस कसा म्हणजे हातात धरायला पण कम्फर्टेबल आहे, एकदम छोटा, एकदम पण मोठा नाही। आधीचा माझा जो मोबाईलवरनं शूट करायचो त्या जरा मोबाईलवरून जरा तरी छोटा आहे पण मस्त आहे, पण त्या मोबाईलवरून जरा क्वालिटी आहे 4K। आणि हा पडला आहे तरी मला मोबाईल 21,000ला। तर याच्यात 50 मेगापिक्सलचा एक मेन कॅमेरा येतो समोर, आणि वाईड अँगल 13 मेगापिक्सलचा, आणि एक लेदरची बॉडी आहे पाटणा, आणि IP6 रेटिंग आहे, आणि HDR डिस्प्ले। तर हा बघा, तर ओपन करून तुम्हाला दाखवतो। तर हा बघा HDR डिस्प्ले, आणि कॅमेरा क्वालिटी तर 4K 30 FPS देतो, आणि FHDला 60 FPS देतो, 30 आणि 60 FPS। आणि फोटो पण चांगले येतात। तर फोटो सॅम्पल्स आहेत, तर तनिषचा आणि काढलेला आहे, तनिष माहीतच असणार बघ। हा मायक्रो लेन्स एक येतो, तो 10 मेगापिक्सलचा, तो आता लक्षात आलं। तर हा कम्फर्टेबल आहे। आणि हे बघा फोटो बघा, पोर्ट्रेट मोडमध्ये काढलेले आहेत फोटो, आणि डिस्प्ले पण चांगला आहे HDR। प्रोसेसर याला ना डायमेन्सिटीचा 703 काहीतरी येतो, 702 काहीतरी आहे प्रोसेसर डायमेन्सिटीचा। आणि AIचा आहे ह्याच्यात। आता मी सगळं ह्याच्यात माझा यूट्यूब चॅनल आधीच उघडून घेतला आहे, आणि पहिला तर आपण YT स्टुडिओ उघडला आहे। तर हा बघा, तर YT स्टुडिओ। तर एवढे आपले 218 सबस्क्रायबर आहेत। ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, आणि लाईक करा व्हिडिओ हा आवडला असेल तर। आणि जर काय व्लॉग नव्हता तर एवढाच व्हिडिओ होता, तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बाजूला बेल आयकनचा
नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर असे नवीन नवीन ब्लॉगचे असे व्हिडिओ येत राहतील. तर आजपासून या ब्लॉगवरनं मोबाईलवरनं आपण ब्लॉग शूट करणार. तर आता दररोज ब्लॉग येत राहतील. तर डेली ब्लॉग करायचे आपण बघणार. तर चला पुढच्या व्हिडिओत भेटूया. आतापासून या मोबाईलवरनं ब्लॉग येतील. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया. तर चला बाय.